हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आज आपल्याला नवीन शिकायचे म्हणजे काय नवीन ते बघायचे की आज आपल्याला शिकायचं आहे प्लॅनेट्स। आता प्लॅनेट्स म्हणजे काय, ग्रह, आणि ग्रह कोणकोणते येतात आपल्या सूर्यमालेमध्ये याचा अभ्यास करायचा आहे। तर बघा फ्रेंड्स, अगोदर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या अगोदर एकच सांगायचंय की व्हिडिओला लाईक करत जा, व्हिडिओला शेअर करत जा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका जाऊ। ठीक आहे, चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपल्याला बघायचंय प्लॅनेट्स। आता प्लॅनेट्स म्हणजे काय, ग्रह। सगळ्यात अगोदर काय समजून घ्यायचंय की ग्रह काय आहे। म्हणजे बघा, आता बऱ्याच वेळेस लहान मुलांच्या मनात प्रश्न आणि विचारतात भी तो प्रश्न आपल्याला लेकरं की आपण म्हणजे राहतो हे काय नेमकं, हे कसं आहे, त्याला प्रश्न पडत असेल। जेव्हा कधी कधी जे इन्फॉर्मेशन आपण त्यांना जेव्हा शाळेमध्ये देतात की असे ग्रह आहेत, इतके इतके ग्रह आहेत, मग लेकरांना प्रश्न पडतो की समजा ग्रह गोल गोल फिरतात, मग आपण का पडत नाही, आहे की नाही। असे बरेच काही अभ्यास आपल्याला ग्रहामध्ये असतो। पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं, फक्त बेसिक बघायचं आज आपल्याला, जेणेकरून बेसिक समजेल, नंतर मग डीप मध्ये त्यांना नंतरचा अभ्यास लगेच कळायला लागेल। आता बेसिक म्हणजे काय, फक्त प्लॅनेट कोणकोणते आहेत आणि त्याच्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला घ्यायची आहे की नाही। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर सूर्यामध्ये म्हणजे पहिला ग्रह आहे आपला मर्क्युरी। याची स्पेलिंग पाठ करून घ्यायचं। इंग्लिशच्या म्हणजे जे इंग्लिश मीडियमची मुलं आहेत त्यांना सुद्धा कामी येईल, आणि मराठी मीडियमची सुद्धा मुलांना हा व्हिडिओ तुम्हाला कामी येणार आहे। पहिलाच कोणता ग्रह आहे आपला, मर्क्युरी। म्हणजे सूर्यमालेतील सूर्य सुद्धा आज सूर्य तर सगळ्यांना माहिती आहे, हा सूर्य काय आहे आपल्याला पृथ्वीवरून कितीतरी लांब दिसत असतो, आहे की नाही। पण या सूर्यमालेपासून सगळ्यात पहिला याला आपण सूर्य समजून घेऊया, आपला अंदाज असा, आणि त्या हिशोबाने मग हा पहिला ग्रह नंबर 1 ला कोणता ग्रह आलेला आहे आपला, मग मर्क्युरी। म्हणजे सूर्याच्या जवळचा ग्रह पहिला ग्रह कोणता आहे, मर्क्युरी। त्याची स्पेलिंग काय, MER। स्पेलिंग पाठ करताना व्यवस्थित पाठ करतात ते टप्प्याने, जे लहान मुलं असतात त्यांना टप्प्याटप्प्याने पाठ करायला सांगा। MERCURY, MERCURY। मर्क्युरी म्हणजे काय, बुध। कोणता ग्रह आहे, बुध ग्रह आहे। आता याच्याविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन काय आहे की हा आपल्या ह्या सगळ्या ग्रहांपेक्षा काय आहे, स्मॉलेस्ट प्लॅनेट आहे, म्हणजे सगळ्यात छोटा ग्रह आहे की नाही। हे ध्यानात ठेवायचे। मर्क्युरी काय आहे प्लॅनेट मध्ये, सगळ्यात पहिला ग्रह मर्क्युरी आहे प्लॅनेट, आणि त्याची खासियत काय आहे, तो सगळ्यात छोटा म्हणजे सगळ्यात स्मॉल प्लॅनेट आहे। मग त्यानंतर नंबर येतो, मग सेकंड नंबरला कोणता ग्रह आहे, मग व्हीनस, आहे की नाही। मग पहिला झाला मर्क्युरी, दुसरा व्हीनस। स्पेलिंग पाठ VENUS, टप्प्यात पाठ करा, पाठ होऊन जाईल। VENUS। व्हीनस म्हणजे काय, शुक्र, शुक्रवार वगैरे नाही, फक्त शुक्र ग्रह आहे की नाही। मग याला हे झाल्यानंतर याची थोडीशी माहिती काय, मग हा ब्राइटेस्ट प्लॅनेट आहे। ब्राइटेस्ट म्हणजे काय, ब्राइट म्हणजे काय, चमकणारा, आहे की नाही। जसं की एखादी वस्तू उजेडात गेली किंवा उन्हामध्ये ठेवली की त्याचा काय होतो, उजेड पडतो, म्हणजे एक प्रकारचा प्रकाश आपल्या डोळ्यावर पडतो, मग त्यालाच काय म्हणतात, मग ब्राइटेस्ट प्लॅनेट। म्हणजे ह्या ग्रहाचा काय असतो, मग थोडासा प्रकाश पडतो, म्हणजे सगळ्यात चमकणारा ग्रह आहे। त्यानंतर तिसऱ्या नंबरला, पहिला झाला मर्क्युरी, दुसरा व्हीनस, तिसऱ्या नंबरला आहे अर्थ। म्हणजे जिथे आपण राहतोय, आपण कुठे राहतो, पृथ्वीवर। हे तर सगळ्यांना माहिती आहे, लहान लेकरांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्या लोकांना सगळ्यांना माहित असते की आपण पृथ्वीवर राहतो, आहे की नाही। मग याला काय म्हणतात, अर्थ। इंग्लिश मध्ये काय नाव आहे त्याला, अर्थ। अर्थ म्हणजे काय, पृथ्वी, EARTH, आहे की नाही, EARTH। टप्प्यात पाठ केलं तर चालेल, डायरेक्ट पाठ केलं तर चालेल, कारण एवढी मोठी स्पेलिंग नाहीये। मग हा ग्रह कसा आहे माहिती का तुम्हाला, ब्ल्यू प्लॅनेट आहे। कसा, ब्ल्यू म्हणजे काय, निळा। आता हे कोणत्या कलर लिहिले मी, निळ्या कलर नाही, आहे की नाही। पण निळा कशामुळे दिसत असेल बरं हे, तर आपल्या पृथ्वीवर जमिनीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामुळेच हा कलर याला निळा हा कलर दिसतो आपल्याला, आहे की नाही। म्हणून त्याला ब्ल्यू प्लॅनेट नाव दिलेलं आहे की नाही। त्यानंतर अर्थच्या नंतर म्हणजे आपल्या नंतर सगळ्यात अगोदर नंबर लागला मर्क्युरी, त्याच्यानंतर व्हीनस, त्याच्यानंतर पृथ्वीचा नंबर लागला तिसऱ्या नंबरला आपल्या, आणि त्याच्यानंतर आपल्यानंतर मग कुणाचा नंबर येतो, मार्स। कोणता आहे, फोर्थ नंबरला कोणता नंबर आहे, मार्स, MARS। मार्स म्हणजे काय, मंगळ ग्रहाचा नंतर नंबर येतो फोर्थ नंबरला, आहे की नाही। मग आता हा ग्रहाचा याचं काय खासियत आहे, वैशिष्ट्य काय आहे, तर याचं काय, रेड प्लॅनेट आहे। म्हणजे ह्या ग्रहाला जर बघितलं तर त्या ग्रहाला कोणता कलर आहे, मग रेड कलर आहे। जसं आपला कोणता कलर आहे आपल्या ग्रहाचा, आपल्या प्लॅनेटचा कोणता कलर आहे, ब्ल्यू आहे, तसं मग मार्स म्हणजे मंगळचा कोणता कलर
नंबर आपला ज्युपिटरचा आहे. आता JUPITER दोन टप्प्यात पाठ करून घ्या, पाठ होऊन जाईल. JUPITER ज्युपिटर. मग ज्युपिटर म्हणजे काय? गुरु, गुरु ग्रह आहे की नाही. किती नंबरला आहे? 5th नंबरला गुरु ग्रहाचा नंबर लागतो. मग हा ग्रह आहे कसा आहे माहितीये का? बिगेस्ट प्लॅनेट. बिगेस्ट म्हणजे काय? मोठा. हे जेवढे मी ग्रहांची नावं दिली म्हणजे सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे? मग ज्युपिटर आहे सगळ्यात मोठा. आणि हा सगळ्यात मोठा असल्यामुळं सगळ्यात जास्त हेवी पण आहे. आता मोठी वस्तू, मोठा ग्रह, मग त्याचं वजन सुद्धा मोठं असणारच. मग त्यामुळे हे हेवीस्ट पण प्लॅनेटला म्हणतात. मग आता बिगेस्ट प्लॅनेट हे ध्यानात आपल्याला ठेवायचं आहे की गुरु ग्रह काय? सगळ्यात मोठा आहे की नाही. त्यानंतर नंबर 6 नंबरला आहे मग सॅटर्न. 6 नंबरला काय? सॅटर्न. स्पेलिंग कशी पाठवायची? SATURN. SATURN. सॅटर्न म्हणजे काय? शनी. शनी ग्रहाचा नंबर किती नंबरला आहे? 6 नंबरला आहे. आता याचं काय माहितीये का? ब्युटिफुल प्लॅनेट. आता ब्युटिफुल कशामुळे म्हटलं असेल बघायला? ब्युटिफुल म्हणजे काय? सुंदर. तर याचं कारण काय आहे? तो जो ग्रह आहे, अशा गोल पद्धतीचे सगळे ग्रह गोलच असतात, पण याच्या अवतीभोवती काय आहे? अशी रिंग आहे. रिंग आहे की नाही. आता हे मला काही एवढं व्यवस्थित काढता येणार नाहीये. मी काही ड्रॉइंग वगैरे जास्त मला येत नाही, पण याच्या अवतीभोवती समजून घ्या काय? अशी गोल रिंग आहे पूर्ण ग्रहाभोवती. ती रिंग काय? मग त्याच्यामुळे हा प्लॅनेट कसा दिसतो? एकदम सुंदर दिसतो. तुमच्याकडे जर एखादा पुस्तक असेल, बुक्स असेल, त्या बुक्स मध्ये तुम्ही यांची चित्र बघू शकता. त्यामध्ये मग जो सॅटर्न ग्रह आहे, जो प्लॅनेट आहे सॅटर्न नावाचा शनी, त्याला अशी रिंग दिसते. ती बघा, ती सगळ्या ग्रहांपेक्षा चांगला दिसतो, म्हणून त्याला ब्युटिफुल प्लॅनेट असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर सॅटर्न नंतर नंबर येतो युरेनस. कोणता नंबर आला मग? 7 नंबरला युरेनस. आता युरेनस म्हणजे काय? अरुण. याचं स्पेलिंग आहे URANUS. युरेनस म्हणजे काय? अरुण. अरुण ग्रहाला काय म्हटलेलं आहे? कूल प्लॅनेट. कूल म्हणजे काय? थंड प्लॅनेट. म्हणजे याचं तापमान काय होतं? -224 डिग्री सेल्सिअस. म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी होतंय. मग असं त्याच्यामध्ये काय? थंड वातावरण निर्माण झालेलं आहे, म्हणूनच त्याला कूल प्लॅनेट म्हटलेलं आहे. प्रत्येक ग्रहाची वेगवेगळी खासियत आहे, ज्यामुळे ते ग्रहाला नाव दिलेले आहे. तर म्हणजे सेपरेट म्हणजे त्यांचे नाव काय आहेत? कोणते? मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. पण त्याची खासियत म्हणून सुद्धा ते ओळखले जातात. आणि त्यानंतर आहे मग शेवटचा नंबर. सूर्याच्या शेवटीच्या लाईन मध्ये कोणता आहे? मग आपला ग्रह कोणता आहे? मग प्लॅनेट नेपच्यून. कोणता आहे? नेपच्यून. नेपच्यून म्हणजे काय? वरुण. पहिला आला अरुण, नंतर आला वरुण आहे की नाही. अरुण वरुण भाऊ भाऊ. त्यानंतर मग काय करायचं? नेपच्यून सुद्धा काय? आईस जायंट आहे. आईस म्हणजे काय? बर्फ. हे तर सगळ्याला माहिती आहे. पण जायंट म्हणजे काय? की एक प्रकारचा राक्षस. म्हणजे याला सुद्धा एक शनी सारखं, जसं की सॅटर्न जो आपण प्लॅनेट बघितला त्याच्या भोवती सुद्धा एक अशी रिंग बनलेली, पण ही डार्क आहे रिंग, आणि याची थोडीशी फेंट कलर मध्ये रिंग बनलेली असती. आणि ती कशाची असते? मग आईसची बनलेली आहे. मग त्यामुळे त्याला काय म्हटलेलं? मग राक्षस ग्रहासारखा दिसतो, म्हणून त्याला आईस जेंट असं नाव दिलेलं आहे. आता हे झाले आपले महत्वाचे 8 प्लॅनेट. आता एक जेव्हा आम्ही शाळेत जात होतो तेव्हा आम्हाला शिकवलं होतं की प्लुटो सुद्धा एक ग्रह आहे म्हणून, आणि आम्ही शिकलो पण त्यावेळेस. पण नंतर काय झालं की ह्या ग्रहाला, प्लुटो ग्रहाला यांच्यासारख्या एकही खासियत म्हणजे एकही वैशिष्ट्य बाकीच्या ग्रहाप्रमाणे नव्हते. आणि हा बराच छोटा ग्रह होता. याच्यानंतर आणखी अशा बऱ्याच ग्रहांचा बारीक 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 गोळे वगैरे दिसले सायंटिस्टना, म्हणून त्यांनी काय केलं? मग प्लुटोला ग्रह मानलेला नाही. सध्या ह्या ग्रहावर प्लुटो नावाचा जो ग्रह आहे त्याला ग्रहामध्ये म्हणजे याच्या प्लॅनेट्स मध्ये त्याची भरती केलेली नाही. भरती केलेली होती ती काढून टाकली, आणि सध्या त्याचं फक्त नाव आहे. याच्यावर सध्या वादविवाद चालू आहे. आता याचं काय होते हे काही आपल्याला माहित नाही. जेव्हा त्याची माहिती आपल्या समोर येईल किंवा तोपर्यंत तुम्ही मोठे झालेले असाल तेव्हा मग आपल्याला कळेल की प्लुटोला कधी प्लॅनेट मानलं, समजलं किंवा नाही समजलं. आता बघा किती सुंदर माहिती आहे की नाही. प्लॅनेटची नावं पण झाली, प्लॅनेटचा अर्थ पण कळला इंग्लिश मध्ये, त्याचा मराठीमध्ये पण अर्थ कळला, स्पेलिंग पण पाठ झालं होतील, आणि त्याची खासियत हे सुद्धा आपल्याला कळाली. मराठीमधून पण कळाली आणि इंग्लिश मधून पण कळाली. आहे की नाही चांगला मजेदार व्हिडिओ? तर मग आज आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझे व्हिडिओ पुन्हा सांगते, लाईक करा, शेअर करा, आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करून घेत जा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर भेटतील बघायला. तर बघा फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.